नमस्कार, स्वागत आहे आपलं तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये। आज आपण तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये संडे स्पेशल बघा मस्त चिकन दम बिर्याणी तयार केलेली आहे। सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ही चिकन दम बिर्याणी तयार केली तर तुम्हाला हॉटेलची चिकन बिर्याणी सुद्धा फिकी वाटेल, इतकी टेस्टी स्वादिष्ट अशी ही चिकन दम बिर्याणी तयार होते। व्हिडिओ हा स्किप न करता सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला अचूक पद्धतीने परफेक्ट अशी बिर्याणी घरच्या घरी तयार करता येईल। तर सर्वात अगोदर ना बिर्याणीसाठी तांदूळ हा कोणता निवडायचा, तर बासमती तांदूळ घ्यायचा। आणि बासमती तांदूळ हा इथे मी अर्धा किलो वापरलेला आहे। तांदूळ हा स्वच्छ निवडून त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून तो 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा। पाणी निथळून यामध्ये तांदूळ पूर्णपणे बुडतील इतपत पाणी घालायचं। साधारणपणे आपल्या संपूर्ण बोट बुडेल इतपत मी पाणी घातलं बघा। तांदूळ पूर्णपणे बुडालेले आहेत। आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारणपणे अर्धा तासासाठी किंवा कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी हे तांदूळ भिजत ठेवायचे। आता तांदूळ भिजतात तोपर्यंत आपण इकडे 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले। कांद्याचं वरचं साल काढून कांदे स्वच्छ धुवून नंतर ते आपल्याला उभे बघा असे दाखविल्याप्रमाणे काप करून घ्यायचे। कांदा चिरत असताना ना तो बारीक बारीक चिरायचा बघा, अशी त्याचे स्लाइस करून घ्यायचे। चांगला मोकळा सुटसुटीत तो हाताने करून घ्यायचा। कांद्यावर आता थोडंसं मीठ घालायचं चिमूटभर आणि घातलेलं मीठ हे कांद्याला सोडून घ्यायचं। आणि एकीकडे मी बघा कढईमध्ये 1.5 पळी तेल कडकडीत तापून घेतलेला आहे। त्यामध्ये हा कांदा घालायचा आणि गोल्डन ब्राऊन मस्त खरपूस होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा। तर बघा दाखविल्याप्रमाणे सतत ढवळत हा कांदा मी खरपूस असा भाजून घेतला। त्यानंतर तो तेल निथळून एका प्लेट मध्ये काढून घेतला। तर व्हेज असो किंवा नॉन व्हेज बिर्याणी त्यासाठी हा तळलेला कांदा खूपच महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा तळलेला कांदा अजिबात स्किप करू नका, त्यामुळे मस्त अशी बिर्याणीला चव येते। आणि आता ह्या तळलेल्या कांद्याला काय म्हणतात हे तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा। आता कांदा तळून झालेला आहे, त्यानंतर आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं आहे। त्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो तांदूळसाठी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यामध्ये जे लेग पीस आहे ते बघा असे चाकूने कट करून घेतलेले आहे, म्हणजेच लेग पीसला कट देऊन घेतला, त्यामुळे चिकन व्यवस्थित शिजून आतपर्यंत शिजलं जाईल। आता यामध्ये 1 हिरवी मिरची, पुदिना, अद्रक, कोथिंबीर आणि काही लसूण पाकळ्या। तर हे सर्व साहित्य तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घ्या आणि मिक्सरला याची पाणी न घालताच पेस्ट तयार करून घ्यायची, ती यामध्ये घालायची। नंतर चवीप्रमाणे लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, कांदा लसूण मसाला आणि आता इथे मी बिर्याणी मसाला वापरला तर तो 2 चमचे घातला। यामध्ये मी सुहानाचा बिर्याणी मसाला ऍड केलेला आहे, ज्यामध्ये खडे मसाले आणि तळलेला कांदा सुद्धा मिक्स असतो। आणि यातच आता अर्धा लिंबाचा रस पिळून घालायचा। सोबतच यामध्ये अर्धा वाटी बघा फ्रेश असं दही घातलेलं आहे। दही घट्ट घ्यायचं, फ्रेश घ्यायचं, जास्त आंबट दही वापरायचं नाही। नंतर चवीप्रमाणे मीठ। जर तुम्ही इथे बिर्याणीचा मिक्स मसाला वापरत असाल तर त्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं असतं, त्यामुळे वेतानेच मीठ घाला। नंतर चमचाभर तेल आणि सुरुवातीला जो कांदा आपण तळून घेतला होता बघा मस्त खरपूस झालेला आहे, तर यातील मी थोडासा डेकोरेशन साठी काढून घेते आणि बाकीचा सर्व कांदा यामध्ये ऍड करते। आणि आता यामध्ये घातलेले सर्व जिन्नस, मसाले, दही हे चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तर बघा मस्त चिकन आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे। हातानेच मी हे सर्व मसाले चिकनला लावून घेतले। आता आपल्याला दम द्यायचा आहे, त्यासाठी बघा कोळसा जो असतो तो गॅसवर चांगला गरम करून घेतला, त्यावर चमचाभर तूप घातलं आणि नंतर झाकण ठेवून अर्धा तासासाठी तुम्ही हे फ्रीज मध्ये ठेवा किंवा असंच बाहेर ठेवलं तरी चालेल। तर हे आपण आता साईडला ठेवून देऊ आणि सर्वात अगोदर जे आपण तांदूळ भिजत घातले होते तर तो शिजवून घेऊ। त्यासाठी यातलं संपूर्ण पाणी हे काढून घ्यायचं बघा। तर चाळणीत मी हे असं निथळून घेतलेलं आहे। आता तांदूळ शिजण्यासाठी मोठं भांड किंवा पातेलं किंवा अशी मोठी कढई घ्यायची, त्यामध्ये साधारणपणे 1.5 लिटर इतकं पाणी घालायचं। तर अर्धा किलो तांदूळ घेतलेले होते आपण, त्यासाठी मी 1.5 लिटर पाणी वापरते। यामध्ये चवीपेक्षा थोडं जास्त मीठ घालायचं, साधारणपणे 2 चमचे मीठ घातलं आणि काही खडे मसाले, थोडंसं तेल ऍड केलं होतं बघा। आणि झाकण ठेवून पाण्याला उकळ काढायची आणि उकळ आल्यानंतर यामध्ये निथळलेला संपूर्ण तांदूळ घालायचा। आता गॅस मध्यम करायचं, अर्धवट असं झाकण ठेवून हा तांदूळ आपल्याला मध्ये मध्ये चेक करत
80 ते 90% शिजवून घ्यायचा। तर हा 80 ते 90% तांदूळ कसा शिजला यासाठी हातामध्ये बघा भाताचं शीत घ्यायचं आणि त्याचे 3 तुकडे झाले की समजायचं भात हा व्यवस्थित शिजलेला आहे। तो जास्त ओव्हर कुक करायचा नाही, राईस हा चिकट होतो। तर तो बघा असाच 90% शिजवून घ्या आणि मोकळा सुटसुटीत करून घ्या। 90% बघा राईस शिजल्यानंतर यातील पाणी निथळून घ्यायचं। तर चाळणीमध्ये बघा मी संपूर्ण राईस हा चाळणीत काढून घेतला। चाळणीत काढल्यानंतर लगेच यामध्ये थंड पाणी घाला किंवा नॉर्मल पाणी घालायचं, म्हणजे याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती तिथेच थांबते आणि ओव्हर कुक सुद्धा राईस शिजत नाही। तर आपला राईस सुद्धा बनवून तयार झालेला आहे। आता आपल्याला जे चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी बघा जो कांदा आपण कढईमध्ये तळला होता ना, त्यातीलच मी थोडंसं तेल काढून ठेवलं आणि राहिलेल्या तेलामध्ये काही खडे मसाले घातलेले आहे। खडे मसाले हलकेसे परतले की लगेच यामध्ये जे दम दिलेलं चिकन आहे बघा ते संपूर्ण ऍड करायचं। तर असं मॅरिनेट केलेलं चिकन ना तुम्ही आदल्या दिवशी किंवा रात्रभर सुद्धा हे मॅरिनेट करून ठेवू शकता। फक्त ते मॅरिनेट झाल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचं आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे चिकन कुक करू शकता। तर आता हे तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करून झाकण ठेवून आता हे चिकन आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। परंतु चिकन शिजत असताना ते मध्ये मध्ये बघा चेक सुद्धा करायचं। यामध्ये पाणी वगैरे घालायची गरज पडत नाही, कारण आपण यामध्ये दहीचा वापर केलेला आहे। चिकनला दहीमुळे पाणी सुटतं आणि त्या दह्यामुळेच हे चिकन अगदी सॉफ्ट असं शिजलं जातं। तर बघा साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये हे चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे। जो लेग पीस आहे तो आपण चेक करून बघायचा, छान सॉफ्ट असं शिजलं गेलेलं आहे बघा। तर आता गॅस बंद करूया आणि आता या चिकन बिर्याणीची सर्वात शेवटची स्टेप करूया आणि ती म्हणजे चिकनची लेयर लावून तिला दम देणे। तर त्यासाठी काय करायचं, सर्वात अगोदर गॅस चालू करून त्याची फ्लेम अगदी बारीक करायची आणि लो फ्लेमवर तवा ठेवायचा। एकीकडे तवा हा गरम होतो तर दुसरीकडे बघा कढईमध्ये ना मी ही बिर्याणी सेट करणार आहे। त्यासाठी सर्वात अगोदर खाली तळाला बघा जे चिकनचे पीस आहे ना आपण फ्राय करून घेतलेले, छान शिजवून घेतलेले, ते असे एकसारखे लावून घ्यायचे। त्यावर जो बिर्याणीचा राईस आहे तर तो अर्धा राईस घालायचा आणि तो बघा असा एकसारखा पसरवून घ्यायचा। तर 2 थरामध्येच आपण ही बिर्याणी सेट करून घेणार आहोत। आणि आता ह्या राईसवर थोडासा तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेल्या पुदिन्याची पानं बघा अशी पसरवून घालायची। त्यानंतर राहिलेले संपूर्ण चिकन मी यावर पसरवून लावलं आणि आता उरलेला संपूर्ण राईस घालायचा। तोही अगोदर केलं त्याच पद्धतीने एकसारखा असा सेट करून घ्यायचा, पसरवून घ्यायचा आणि आता पुन्हा एकदा तळलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेल्या पुदिन्याची पानं आणि आता नॅचरली रंग यावा बिर्याणीला यासाठी बघा केसरचं दूध वरतून मी घालते आणि चमचाभर साजूक तूप घातलेलं आहे। यावर आता झाकण लावायचं। तर ही कढई आपल्याला जो तवा आपण सुरुवातीला गरम करण्यास ठेवलेला होता बघा त्यावर ठेवायची आणि एकदम बारीक म्हणजे लो फ्लेमवर हे आपल्याला 15 ते 20 मिनिटांसाठी असं दम देण्यास ठेवायचं आहे। आणि 15 ते 20 मिनिटांनंतर झाकण उघडल्यानंतर इतकी मस्त अशी आपली ही बिर्याणी सेट झालेली आहे। तर बघा राईस हा छान मोकळा सुटसुटीत झालेला आहे, केसर घातल्याने रंग देखील सुरेख आलेला आहे। तर आता वाट न बघता मस्त गरमागरम ही चिकन दम बिर्याणी सर्व करायला घेऊ। एकदा जर तुम्ही या पद्धतीने घरी ही चिकन दम बिर्याणी कराल ना, तेव्हा तुम्हाला हॉटेलची बिर्याणी सुद्धा फिकी वाटेल, इतकी टेस्टी ही चिकन दम बिर्याणी तयार होते। आता चिकन बिर्याणी म्हटल्यावर या ठिकाणी रायता म्हणजेच कोशिंबीर ही आलीच। तर बघा इथे मी मस्त अशी कोशिंबीर सुद्धा तयार करून घेतलेली आहे। त्यासोबतच कांदा आणि लिंबू तर हवाच। अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल या ठिकाणी मी तुम्हाला घरच्या घरी चिकन दम बिर्याणी तयार करून दाखवलेली आहे। एकदा या पद्धतीने कराल तर नेहमी अशीच बनवाल, इतकी टेस्टी अशी ही बिर्याणी तयार होते। तर करून बघा, तुमचा अभिप्राय कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।